मी संस्कृती विकास तुपे, जिल्हा परिषद केंद्र शाळा देवगाव, तालुका मुरबाड, जिल्हा ठाणे। आज मी इथे प्रतापगडावर स्वतःला भाग्यवान समजते, कारण की मी इथे भाषण करणार आहे। 17व्या शतकात मराठी गाफील काय राहिले, गणिमांनी हैदोस घातला। माई बहिणीची अब्रूची लखतर वेशीवर टांगली गेली, मंदिरे उद्ध्वस्त झाली, सर्वसामान्यांचं जीवन लाजिरवाण झालं, मुस्लिम सल्तनतीचा नंगाणा सुरू झाला। पण तेव्हाच विश्वनियंत्याने राष्ट्रमाता जिजाऊंच्या पोटी 19 फेब्रुवारी 1630 रोजी एका महान योद्ध्याला जन्माला घातलं। शिवनेरीवर नभस झडली, बुरुजांवर तोरणं चढली आणि दुश्मनांची माती थंड पडली आणि इतिहासाची सोनेरीपणा आनंदाने नाचू लागली। कारण शिवनेरी एकमर्द मराठा दुश्मनांचा कर्दनकाळ, महाराष्ट्राचा पहिला छत्रपती महाराजा शुभ जन्मला होता। दहा झाला, तारीख ठरली 16 नोव्हेंबर 1659, ठिकाण होता हेच प्रतापगड। शामियाना उभारलं, संकट मोठं होतं पण राजाची राधे त्याहून मोठे होते। राजे शामियानात आलं, समोर धिप्पाड देहाचा अफजल खान होता। हा तोच अफजल खान ज्याने कपट्टाने राजांचे थोरले बंधू संभाजी भोसले यांना दगा देऊन ठार मारलं होतं आणि त्यांच्या साथीला होते त्यांचे वकील कृष्णजी भास्कर कुलकर्णी। राजाला पाहून अफजल खान म्हणाला, आओ शिवाजी आओ, डरा मत, आप तो मेरे भांजे जैसे हो, गले लग जाओ। राजाने विश्वासघातकी औलाद माहीतच होती, या रेड्याची चाल राजाने ओळखली होती। राजे सावधच आपली पावलं टाकत खानच्या समोर आले। खानाने राजांना अलिंगन दिले, पण ते अलिंगन नसून राक्षसाची मगरमिठी होती हे राजाने हेरलं। खानाने राजांची मान दाबली, अफजल खानाने दगा दिला होता। कट्यार काढून त्याने राजांच्या पाठीवर वार केले, चिलखतेवरून चर्रार कटार घसरली, राजांचा सरदा फाटला। राजा निशाणाचाही विचार न करता वाघडे खानच्या पोटात खुपसले, कोथला बाहेर काढला। प्रतापगडावर 10 माणसं दुखट चराचर कापला होता, रक्ताचा सडा पडला, इतिहास घडला। इतक्यात कृष्णजी भास्कर कुलकर्णींनी राजांवर वार केले, पण राजाने का रट्ट्यातच त्याला गार अंगरक्षक सैन्य बंडाला शिवाजी महाराजांनी जागीच थंडा केला। झाडी दडून बसलेल्या मावळ्यांनी खानच्या सैन्याची दाणादाण उडवली। प्रतापगडावरील संकट दूर झाले होते, पण एक कायम